गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं मार्केटमध्ये काय झालं नक्की, तर काल मार्केट गॅप अप ओपन झालं आणि वरती सस्टेनसुद्धा होत होतं. परंतु जशी RBIची पॉलिसी आली, त्यांचे स्टेटमेंट्स यायला सुरुवात झाली, तर मार्केटनं फॉल करायला सुरुवात केली. मार्केटमध्ये जे एक ट्रेंड पेंडिंग होता, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड, तर तो डाऊनसाईडचा ट्रेंड काल झालेला आहे. तर मग आज काय होऊ शकतं हे जाणून घेऊयात. मित्रांनो, काल जे मार्केट पडलं तर त्यासाठी RBIची पॉलिसी हे फार मोठं रिझन होतं अशातला काही प्रकार नाही. परंतु त्यानं सेंटिमेंट निगेटिव्ह केलं एवढं मात्र नक्की. आता जर आपण US मार्केट पाहिले तर काल ते ऑल टाईम हायला पोहोचलेले आहेत. एशियन मार्केटसुद्धा चांगल्यापैकी वरती आहेत. आणि जर आपण जापनीज मार्केट पाहिलं तर ते 34 वर्षाचा हाय तोडून आता वरती सस्टेन व्हायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे एकंदर जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर ते पूर्णपणे मार्केटच्या पॉझिटिव्ह आहेत. मार्केटमध्ये असं कुठलीही इंटरनॅशनल न्यूज नाही आहे की जेणेकरून मार्केटला काहीतरी हॅम्पर होऊ शकतं. परंतु आपलं मार्केट जे आहे तर ते कधीकधी ग्लोबल सेंटिमेंटला रिॲक्ट करत नाही. आता काल जर आपण पाहिलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशनने ऑलमोस्ट 5,000 कोटीचा सेल केलेला आहे आणि त्यामुळे मार्केट एवढं फॉल झालं आहे असं म्हणतायत. परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं ऑलमोस्ट तेवढाच बाय केलेला आहे. परंतु जे लोकल ट्रेडर्स असतात तर ते फॉरेन इन्स्टिट्यूशनवरती जास्त फोकस करतात. परंतु जर आपण नेट व्हॅल्यू पाहिली तर ती झिरोच आपल्याला पाहायला मिळते, कारण जेवढा फॉरेन इन्स्टिट्यूशनने सेल केला तेवढाच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बायसुद्धा केलेला आहे. तर मग आता आज काय होऊ शकतं मित्रांनो, जर PCR म्हणजेच पुट कॉल रेशो जर पाहिला तर तो एवढा डाऊन झाला आहे की आज मार्केटमध्ये एक रिकव्हरी एक्सपेक्टेड आहे. कारण आज आहे फ्रायडे, त्यामुळे ज्यांनी काही शॉर्ट पोझिशन्स काल बनवलेले असतील आणि आज त्यांना प्रॉफिट बुक करावं लागेल किंवा ते करतील. त्याच्यामागचं कारण असं की ओव्हरनाईट ते पोझिशन्स कॅरी करून घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण ग्लोबल सेंटिमेंट एकतर पॉझिटिव्ह आहेत आणि दुसरी गोष्ट 2 दिवस सुट्ट्या राहणार. त्यामुळे सोमवारपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कदाचित फर्स्ट हाफमध्ये अदरवाईज सेकंड हाफमध्ये कुठेतरी एका ठिकाणी मार्केटमध्ये रिकव्हरी एक्सपेक्टेड आहे. आणि ग्लोबल क्यूज कुठेही हॅम्पर न केल्यामुळे मे बी आज ते रिकवर होऊ शकतात. परंतु ही रिकव्हरी सस्टेनेबल असेल की नाही हे मात्र सांगता येत नाही. ते सोमवार मंगळवारपर्यंत कळेल. मग आता अशा मार्केटमध्ये नक्की काय करावं, तर अशा मार्केटमध्ये 2 ऑप्शन्स आहेत. आज जर मार्केट फास्टली रिकवर झालं तर मग तुम्ही कॉल साईडला काम करू शकता. अदरवाईज जर मार्केट साईडवेज राहिलं, थोडंसं वरती जाऊन जर मार्केट साईडवेज राहिलं तर मग तुम्ही आज स्टॉक्समध्ये चांगल्या स्टॉक्समध्ये पाहू शकता, कारण स्टॉकसुद्धा आता बऱ्यापैकी डाऊन झालेले आहेत. तर मग मित्रांनो, कुठलीही फार मोठी न्यूज नसतानाही मार्केट पडू शकतं, तर कुठलीही फार मोठी न्यूज नसताना मार्केट पुन्हा रिकवरसुद्धा होऊ शकतं. कारण हा पूर्णपणे खेळ डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन यांच्या फाईटमधला आहे. त्यामुळे आज कोण काय करतं त्याच्यावरती जास्त डिपेंड आहे. आता ओपन इंटरेस्ट जर आपण पाहिला तर कालच्या फ्रेश पोझिशन्स अजून फार मोठ्या प्रमाणामध्ये ओपन दिसत आहेत, शॉर्ट पोझिशन्स. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की रिकव्हरी एक्सपेक्टेड आहे, कारण जशा त्या शॉर्ट पोझिशन्स रिकवर व्हायला सुरुवात होईल किंवा एक्झिट व्हायला सुरुवात होईल तसं तुम्हाला मार्केटमध्ये एक रिकव्हरी पाहायला मिळू शकते. पण ती शार्प असेल की नाही हे मात्र सांगता येत नाही. त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवून राहा. आय होप मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. परंतु जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी जे आहे तर ते ग्लोबल क्यूजना फॉलो करत असतं, परंतु ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह असूनसुद्धा ते निगेटिव्ह दाखवत आहे. त्यामुळे फार करेक्ट मुवमेंट आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करेल असं वाटत नाही. तरी मार्केट ओपन झाल्यावरती आपल्याला कळेलच की नक्की काय होतं आहे ते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.